ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि सद्गुरु तं नमामि सद्गुरु तं नमामि. श्री नारद भक्तिसूत्रे. लेखकाचे निवेदन. स्वागत. प्रत्येक मनुष्यास परमात्मा प्राप्तीचा लाभ निश्चितपणे मिळवून देणारा आणि सर्व स्तरांच्या लोकांना मुक्तद्वार असलेला भक्तिमार्ग हा अनादिकालापासून अत्यंत लोकप्रिय आहे. या मोक्षमार्गात घरादाराचा त्याग करून रानावनात जाण्याची, देहदंड सोसण्याची आवश्यकता नाही. असाल तेथेच व तसेच या मंगल भक्ती योगास आरंभ करता येतो. ईश्वर हाच अंतःकरणाचा एकमेव प्रीतिविषय करून आपले मन, बुद्धी, विचार व ममत्व भाव त्यांच्या चरणी अर्पण करायचे आणि सतत हरिस्मरणात राहायचे. मग प्रगती आपोआपच होत जाते. भगवंताचे अनन्य भावाने चिंतन करणारा भक्त शेवटी भगवत स्वरूपात लीन होतो. त्यानंतरही भक्त हीच भूमिका ठेवून तो हे दिव्य भक्तिप्रेमाचे अमृत सर्वांना वाटतो. ही स्पृहणीय हरिभक्ती कशी संपन्न करावी याचे अनुभवसिद्ध मार्गदर्शन करणारा नारद भक्तिसूत्रे हा शास्त्रग्रंथ प्रमाणभूत असा मानला जातो. अगदी प्राथमिक अवस्थेपासून तो अतिउच्च श्रेणीपर्यंत प्रगतीचे सर्व टप्पे यात चर्चिले आहेत. तसेच प्रत्यक्ष उपासनेमध्ये येणारे अडथळे कसे दूर करावेत याचे संदर्शन येथे आहे. या भक्तिशास्त्राचे सांगोपान विवेचन तर्कशुद्ध रीतीने करण्याचा उपक्रम यथामती केला आहे. ही वाङ्मय पूजा सर्वांना आवडेल अशी लेखकाची अपेक्षा आहे. असतो. वेद, सूत्रवाङ्मय आणि नारद भक्तिसूत्रे. वेद म्हणजे ज्ञान, म्हणून वेद ग्रंथ म्हणजे विश्वातील सर्वात प्राचीन ज्ञान भांडार होय. असे असले तरी वेदांचा अर्थ कळणे, त्यातील तत्त्वज्ञानांचा बोध होणे हे कधीच सोपे नव्हते. कारण वेदातील अध्यात्म भाग इतरस्ततः विखुरलेले, संदिग्धपणे सांगितलेले आणि भिन्न काळात भिन्न ग्रहणशक्तीच्या शिष्यांना प्रभिन्न प्रकारे सांगितले आहे. त्यामुळे त्यात विसंगती व काही जागी तर परस्पर विरोध भासतो. परिणामी वेदाभ्यासकांचा गोंधळ होतो. जसजसे वेदकालाचे अंतर वाढत गेले त्या प्रमाणात जाणकारांच्या ज्ञानपरंपरा खंडित होत गेल्या, मतभेद वाढत गेले. सूत्ररचना. वैदिक सिद्धांताच्या अर्थांतरे आणि संभ्रम टाळण्यासाठी वेदांतील ज्ञान व उपासना भाग पृथक्पणे तर्कशुद्ध रीतीने अल्पाक्षरात सांगण्याची आवश्यकता निर्माण झाली. अधिक महत्त्वाचे दुसरे असे कारण म्हणजे बुद्धाच्या नास्तिकवादाचा झालेला व्रजाघात होय. या परिस्थितीजन्य कारणांमुळे सूत्रग्रंथ रचले गेले. एकेका तात्विक भूमिकेतून परमसत्याचे दर्शन सांगोपांग रीतीने प्रगटविणारे एक एक सूत्रग्रंथ याप्रमाणे षडदर्शने प्रगटली. या सूत्रवाङ्मयामुळे वेदविचारांचे ज्ञानभांडार सुटसुटीत, सुदृढ आणि तर्काधिष्ठित झाले. सूत्रे. सूत्रग्रंथांमध्ये वैदिक ज्ञानपरंपरेतील एका निश्चित सूत्राची, विचारधारेची पकड धरून अंतिम सत्याचा शोध केला जातो. या अंतिम मूळ तत्वापासून सृष्टी उत्पत्ती कशी झाली याचे स्वरूप सूत्रग्रंथात असते. विश्वाच्या आदिकारणाचे अंतिम सत्याचे दर्शन घडविणारे शास्त्र म्हणून सूत्रग्रंथास दर्शन असे संबोधतात. प्रमुख वैदिक दर्शन ग्रंथ 6 आहेत. या दर्शनशास्त्रांमुळे वैदिक ज्ञान व उपासना यांच्या परंपरांना संजीवन मिळाले. एवढेच नव्हे तर ते
नवनवोन्मेषाने वाढले, दृढ झाले. सूत्रांचा विस्तार. सूत्र याचा कोशार्थ दोरी असा आहे. अनेक लहान धागे मिळून एकत्रितपणे वळविल्यावर दोरी बनते. तसेच इतरस्ततः विखुरलेले विचारांचे सामान्यीकरण करून सूत्र मांडले जाते. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवद्विश्वतोमुखम अस्तोभम अनवद्यम च सूत्रम सूत्रविदो विदुः. अर्थ आहे, सूत्र हे थोडक्या शब्दाचे, स्पष्ट व असंदिग्ध विचार मांडणीचे, अल्प अक्षरात विशाल अर्थसार रूपाने सांगणारे, पुनरुक्ती नसणारे, सर्व भिन्न मते प्रकट करणारे आणि दोषरहित प्रतिपादन असणारे असावे, असे सूत्रवेत्ते पंडित सांगतात. अशा सूत्रग्रंथात 4 अध्याय असतात आणि 5वा असलाच तर तो उपसंहाराचा असतो. पहिल्या अध्यायात मुख्य विषयाची व्याख्या व अंतिम साध्याचे स्वरूप असते. दुसऱ्यात क्रियायोग तथा साधनमार्ग असतो. साधनेत येणारे अडथळे, ते निर्मूलन करण्याचे उपाय व प्रगतीचे स्तर हा भाग तिसऱ्यात. तर 4थ्या अध्यायात फलप्राप्तीचे स्वरूप असते. परंतु नारद भक्तिसूत्रात वरील दर्शन ग्रंथांचा साचा पाळला नाही. येथे अध्यायरूपी विभाग काही टीका ग्रंथात जे आढळतात ते खरोखरी त्या भाष्यकाराने स्वमताने सोयीसाठी पाडले आहेत, ते नारदांचे नव्हेत. नारद भक्तिसूत्रे. सर्व सूत्रवाङ्मयात कालपरत्वे नारद भक्तिसूत्रे ही अखेरची असावीत. कारणे 2. एक म्हणजे भगवद्गीता आणि भागवत यातील श्लोक डोळ्यापुढे ठेवून काही सूत्रे रचलेली वाटतात. दुसरे सूत्र 83 मध्ये पूर्वसुरी भक्ती आचार्यांमध्ये व्यास व शुक यांची नावे दिली आहेत. मात्र नारद भक्तिसूत्रातील विचारप्रणाली व आध्यात्मिक साध्य पूर्णपणे वेदानुसारी आहे. नारद भक्तिसूत्रांची भाषा सोपी व सरळ अर्थवाही आहे. संस्कृत भाषेचे ज्ञान नसणाऱ्यांनाही सूत्राचा स्थूलार्थ कळेल आणि गूढार्थ कळण्यास भक्तिशास्त्राचे व वेदांताचे ज्ञान असणे आवश्यक आहे. मात्र सूत्रातील शब्द एवढे मोघम व लवचिक आहेत की त्यातून विविध लक्षार्थ, हेत्वार्थ व पर्यायी अर्थ निघावेत. या भक्तिदर्शनात अवघी 84 सूत्रे आहेत. त्या दृष्टीने हे सर्वात लहान सूत्रदर्शन आहे. यामध्ये कोठेही तत्वार्थाचा कीस काढणे नाही, अन्य अध्यात्म मार्गांनाही लेखणे, टीका करणे नाही, कोणत्याही नवसिद्धांताचे प्रतिपादन नाही, उत्तर प्रत्युत्तर वादंग नाहीत व आपल्या सिद्धांताचा आग्रह नाही. भक्ती साधना कशी करावी व निःश्रेयस प्राप्ती कशी साधावी या गोष्टींवर सर्वत्र भर दिला आहे. नारद भक्तिसूत्राचेही पूर्वी गर्ग व शांडिल्य यांनी सूत्रे रचलीत, परंतु गर्गसूत्रे कालोदरात नष्ट झाली आणि शांडिल्य भक्तिसूत्रे उपलब्ध असली तरी आरंभापासून असणाऱ्या बौद्धिक चटापटीमुळे वृक्ष व समजण्यास कठीण झाली आहे. त्यामुळे ती अभ्यासिली व उपासिली जात नाहीत. श्रीनारदांना मात्र सामान्यांची आकलनशक्ती व उपासना करताना येणाऱ्या अडचणी माहीत असल्याने त्यांच्या सूत्रांची भाषा साधी व साधनेस उपयुक्त होईल अशी आहे. परिणामी नारद भक्तिसूत्रे अत्यंत लोकप्रिय झाले. काश्मीरपासून रामेश्वरापर्यंत आदराने अनुसरली गेली. त्यामुळे भक्तिसूत्रे म्हणजेच नारद भक्तिसूत्रे असे समीकरण झाले आहे. श्री नारद चरित्र. पूर्वकल्पामध्ये एका सामान्य स्त्रीच्या पोटी नारदांचा जन्म झाला. लहान असतानाच त्या बाजूच्या खेड्यात एक साधूंचा मेळा तेथे आला व चातुर्मासानिमित्त तेथेच राहिला. त्यात काही मोठे योगी, महाज्ञानी, थोर भक्त, सिद्ध, वेदवेत्ते आणि पुष्कळ मुमुक्षु होते. नारदांची माता त्या मेळ्यात वरकड कामे करी आणि 5 वर्षांचा नारद त्या सत्संगात रमला. तेथे होणाऱ्या पूजा, आरती, भजने, प्रवचने, कीर्तने, पुराणांचे वाचन आदी कार्यक्रमांची त्याला गोडी लागली. चातुर्मास संपल्यावर तो साधू मेळा तिथून निघून गेला. जाताना त्यांनी मोठ्या प्रेमाने नारदांना शुभ आशीर्वाद दिले. त्यानंतर थोड्याच काळात नारदांची माता सर्पदंशाने मृत्यू पावली. सर्वस्वी निराधार, दुःखग्रस्त, निराश झालेल्या नारदास तेथे राहण्याचा उद्वेग आला. बालनारदाने उत्तरेच्या दिशेने पदयात्रा आरंभिली.
अनेक नगरे, प्रदेश, नाले, नद्या, दऱ्या, पर्वत पार केल्यावर एक घनघोर महाअरण्य लागले. तेथल्या एका नदीत स्नान करून समोरील अश्वत्थ वृक्षाच्या पायथ्याशी तो बसला आणि साधू मेळ्यातील सिद्धाने दिलेल्या नामाचा जप आणि भगवत चिंतन सुरू केले. देह सुटेपर्यंत ते स्थान व साधना सोडायची नाही असे त्याने ठरविले. यावरूनच सूत्र 2 सुचले असावे. किती काळ लोटला हे समजले सुद्धा नाही आणि अचानकपणे श्रीहरीचे सगुण दर्शन झाले. हे सुंदर स्वरूप पाहत असताच देव अंतर्धान पावले. नंतर यत्न करूनही ते पुन्हा दिसलेच नाही. मग अखंड नामस्मरण व चिंतन करीत तो देह समाप्त झाला. पुढील जन्म उत्तम कुळात झाला. बालपणीच गुरुकुलात राहून वेद, वेदांगे व 6 शास्त्रे तसेच अनेक कलांमध्ये प्रावीण्य संपादिले तरी मनाचे समाधान होईना. मग ते सनतकुमारांकडे गेले. अधिही भगवः श्रेष्ठांनो, मला शिकवा. त्यांनी विचारले, तू काय शिकला आहेस? नारदाने ते सविस्तर सांगितले. अरे, हे सर्व परोक्ष ज्ञान आहे. अद्याप आत्मानुभव आला नाही. होय, त्यासाठीच तर आपल्याकडे आलो आहे. कृपया आपण मला आत्मविद्येचा अधिकारी करा. कुमारांच्या कृपेने व सहवासाने श्री नारद अंतिम अनुभव संपन्न झाले. नंतर सनतकुमारांप्रमाणे श्री नारदसुद्धा ब्रह्मदेवाचे आवडते मानसपुत्र झाले. देवर्षी नारद खरोखरे धन्य होत, कारण आपल्या मधुर विणेच्या तार निनादात श्रीहरीच्या यश कीर्तीचे गुणगान गात ते स्वतः तर धुंद होत असतातच, पण त्यामुळे ते सर्व दुःखी जनांना आनंद देतात. श्री नारद हा शब्द ऐकताच एक वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती डोळ्यांपुढे उभी राहते. प्रसन्न मुद्रा, पितांबर वस्त्र परिधान केलेली, गळ्यात सुस्वर क्षम विना, अखंड हरिनामाच्या नादात धुंद, त्रिकालज्ञानी, सर्वत्र संचार, सहस्फुरित विनोद, दुःखी कष्टी आर्त यांच्याबद्दल अपार अनुकंपा. श्री नारदांनीच प्राचीन बर्ही राजास व मार्कंडेयास आत्मविद्येचा उपदेश केला. देवलांना मार्गदर्शन केले. ध्रुव आणि प्रल्हाद यांचे तारक गुरु व पालक ते झाले. भीष्मांना अनेक लौकिक व पारमार्थिक शास्त्रांचे गूढ रहस्यांचे ज्ञान नारदांनी शिकविले आणि भक्तीच्या सर्व ग्रंथांचे शास्त्रीय व उपासना विषयक सार सुलभपणे आचरिता येईल अशा रीतीची भक्तिसूत्रे सर्वांच्या पुढ्यात ठेवली. तरी सर्वांनी भक्तिमान व्हावे. भक्तीचे स्वरूप. प्रीती आणि भक्ती सूत्ररूपाने ज्या भक्तीचे शास्त्र सांगितले जाणार आहे त्या भक्तीचे स्वरूप काय आहे? व्यवहारात एखाद्या व्यक्तीबद्दल, विषयाबद्दल आपणास फार आवड असते. ती व्यक्ती, वस्तू, विषय आपल्या समीप असावा असे वाटते. मग जाणीवेने, नंतर सवयीने, अभावतः त्याचेच चिंतन होऊ लागते. तसेच प्रत्येकाच्या जीवनात काही सुखद प्रसंग येतात. तसे प्रसंग पुन्हा यावेत, पुष्कळ यावेत असे मनातून वाटते. त्यामुळे गत व भावी सुखप्रसंगाबद्दल मन विरमते, कल्पनाचित्रे रंगविते. थोडासा जरी अवधी मिळाला तरी मनुष्य सुखविषयाचे चिंतन करीत राहतो. भारतीय मानसशास्त्र सांगते की कसले ना कसले तरी चिंतन करणे हा तर मानवी स्वभाव आहे. एक क्षणार्धसुद्धा चिंतना वाचून मनुष्यास राहता येत नाही आणि याच ईश्वरदत्त अथवा नैसर्गिक भावाचा उपयोग करून भक्तियोग प्रगटतो. कसा? तर आपणास कसले तरी चिंतन केल्या वाचून राहता येत नसले तरी चिंतनाचा विषय बदलता येतो. जेव्हा श्रीहरी परमेश्वर हाच जर चिंतन विषय करता आला तर त्या चिंतनरूप मनाच्या वृत्तीप्रवाहास भक्ती असे म्हणावे. ईश्वर चिंतनच का? एक प्रश्न विचारला जाईल की भक्तीमध्ये चिंतनासाठी ईश्वर हाच एकमात्र विषय का करावा? जीवनातील अत्यंत सुखाचा, भाग्याचा प्रसंग अथवा अत्यंत सुंदर फूल यावर अवधान का केंद्रित करू नये? उत्तर सोपे आहे. विषय सुख अल्पकाळ टिकणारे असते आणि या सृष्टीतील प्रत्येक पदार्थ तो सुंदर असो नसो नाश पावणार आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे असा अनुभव आल्या वाचून राहणार नाही. म्हणून विवेकी मनुष्यास सर्वच विषय दुःखाकडे नेणारे वाटतात. या उलट परमेश्वर हा अजर, अव्यय, अविनाशी, नित्य चैतन्य
आणि निरतिशय सुख आनंद स्वरूप आहे. आणि त्यानेच हे विराट ब्रह्मांड, त्यातील सर्व सूक्ष्म स्थूल चराचर पदार्थ निर्माण केले आहेत. त्याच्याशी संपर्क साधल्यानेच मनुष्य दुःख शोक चिंता मुक्त होऊन दुःखलेश नसणाऱ्या निर्भय सुखात अखंडपणे राहील. नश्वर विषय वस्तू जर अल्पकाळ सुख देऊ शकतात, तर शाश्वत असणारी परमात्मा सद्वस्तू चिरंतन सुखी करील हे उघडच आहे. तैसे सुख असुख नसोनी जे सुख स्वरूपाचे ठाई स्वरूपेची, म्हणजे जो आनंद निदान परमात्म्याशी संबंध जोडतो तो आपल्याच हृदयात सर्व सुख प्राप्त करेल. अमृतानुभव. सुखाचे ओतले दिसे श्रीमुख चांगले, मने धरिला अभिलाष मिठी घातली पायास, होता दृष्टा दृष्टी ताप गेला उठावटी. तुकाराम महाराज. सारांश काय आहे तर आपले सर्व विचार व भाव परमेश्वराकडे वळविणे म्हणजे नश्वरातून अविनाशी सत्तेकडे, दुःख निराशेच्या अंधारातून स्वयंप्रकाशी चैतन्याकडे जाणे आहे. आणि हे महत् कार्य विशुद्ध भक्तीने संपन्न करता येते. म्हणून आपल्या जीवनातील विचार विकार, विचारांचा, वृत्तींचा, क्रियांचा समग्र चेतन प्रवाह जगदीश्वराकडे कसा वळवायचा, कसा जडवायचा याचे शास्त्र व कला म्हणजेच भक्तियोग आहे. भक्ती उत्कट हवी. हे ईश्वर प्रेम, ही भक्ती भावना उत्कट हवी. ती क्षणिक उर्मी नसावी, तर सतत वाहणारी भावधारा असली पाहिजे. आस्तिक भाव असणे व थोडेसे पूजन भजन वाचन श्रवण एवढ्याने भागत नाही. सर्व अंतःकरणच भक्तिभावने व्यापले गेले पाहिजे आणि मन बुद्धी परमात्म्याच्याच विचारात आत्मीयतेने रस घेणारी झाली पाहिजे. आणि असे होण्यासाठी परमेश्वराबद्दल परम आदर व निस्वार्थी प्रेम अनुराग असणे आवश्यक आहे. नाहीतर 4 दिवसानंतर उत्साह पार मावळून जाईल. भक्ती प्रेमयुक्त झाल्यापासून ती उत्कट एकाग्र व चिरस्थायी होऊ शकत नाही. तसे होईल तरच ती उत्कट प्रेमभक्ती ही परमेश्वराची शक्तिरूप होते. अशा भाग्यवान महाभक्ताच्या निकट जे जे येतील ते सुद्धा हरिभक्त होतील. सा भक्ती परानुरुक्ती ईश्वरे. शांडिल्य भक्तिसूत्र. भक्ती आणि व्यावहारिक प्रेमभाव. लौकिक प्रेम संबंधात सुद्धा काही काही वेळा अत्यंत उत्कटता अर्थता प्रकटते. प्रसंगी मोठी साहस कृत्ये घडतात, फार मोठा त्याग होतो. अशा घटनांवर मधुर काव्य, अतिरंजक नाटके, प्रहसने लिहिली जातात. अमर प्रेम, अलौकिक त्याग, अद्भुत शौर्य धैर्य आदी स्तुतीचा वर्षाव होतो. व्यावहारिक दृष्टीने काहीही म्हणावे, परंतु आध्यात्मिकदृष्ट्या त्यांना दिव्य म्हणता येत नाही. ज्या क्रियांची व भावनांची प्रेरणा जडणघडण वर्धन पूर्ती व तुष्टी स्वार्थ हेतूने आहे आणि विषयांच्या आसक्तीमुळे आहे व ज्याचे अंतिम पर्यवसान भोगामध्येच होत असते, त्यांना दिव्य कसे म्हणावे. सिद्ध भक्तांनी सुद्धा केली नसेल इतकी कठोर तपश्चर्या हिरण्यकश्यपू व रावण यांनी केली होती, पण त्यांना कोणी वंदनीय म्हणत नाही. उत्कट व दिव्य प्रेमापोटी जीवावरचे साहस करणाऱ्या तुलसीदासाची प्रेरणा भोगवासना हीच होती ना. त्याच्या पत्नीने अहेर दिला अशीच निर्भयता चिकाटी भावनोत्कटता परमेश्वराकडे वळवाल तर श्रेष्ठ भक्त व्हाल. तुलसीदासाच्या धाडसाचे उत्कट प्रेमाचे कौतुक करण्याऐवजी त्याच्या लंपटपणाचा तिरस्कार त्या विवेकी साध्वीस करावासा वाटला. सारांश. प्रेमभाव प्रकट असावा, पण तो स्वार्थ व वासनापूर्तीसाठी नसावा. कोणताही लाभहेतू वासनाभोग यांची अपेक्षा न ठेवता श्रीहरीची निष्काम उत्कट भक्ती सातत्याने वाढत्या प्रमाणात करणे हेच निष्कलंक भक्तीचे द्योतक आहे. सकाम भक्ती. एखाद्या मनुष्याची देवावरील श्रद्धा दृढ आहे. तो उत्कट भक्तीने नित्यनेमाने उपासना करीत असेल तरी त्याची भक्ती आदर्शभूत व प्रशंसनीय असेल असे नाही. कारण बहुसंख्य जण सकाम भक्ती करतात. त्यांचा दृष्टिकोन असा, परमेश्वर हा तर समग्र धन सुख ऐश्वर यांचे भांडार आहे आणि तो तर आपला माता पिता सर्वस्व आहे. मग आपण आपलेपणाने हक्काने त्याच्याकडे वैभव मागावायला काय हरकत आहे. सकाम हेतू मनात धरूनच भजन पूजन जप ध्यान उपवास व्रतानुष्ठान ग्रंथपारायण व तीर्थयात्रा करतात.
ही दृढ भक्ती होत असली तरी ती गौण म्हणजे कनिष्ठ आहे. देवा माझे अमुक साध्य होऊ दे, तुझा मी असा नवस फेडेन, अशी सकाम हैतुकी भक्ती करणे हा एक प्रकारे व्यापारी करारच असतो. अशी भक्ती राजसी आहे. फळाची इच्छा धरून सायासाने कर्मे करून अहंकारपूर्वक घडते, म्हणून कर्म राजस जाणावे. आदर्श असा प्रेमभक्तीचे पावित्र्य राजस्य भक्तीत नाही. तिने ईश्वर दर्शन व भवपाश मुक्ती लाभणार नाही. सकाम भक्तीचे स्थान. सामान्य जनांकडून प्रश्न येईल, मग ही सकाम भक्ती करावी की नाही, ती त्याज्य ग्रहणीय आहे काय? याचे उत्तर हो आणि नाही असे आहे. जे निर्हेतुक भक्ती करणारे मोक्ष आहेत त्यांनी सकाम भक्तीच्या जंजाळात पडू नये. परंतु सामान्य जनांच्या जीवनात सकाम भक्तीला निश्चित स्थान आहे. आपण आपल्या परम माता पित्यास आपल्या अडचणी सांगणे व त्यातून सुटका करण्याची विनंती करणे यात गैर काय आहे, पाप काय आहे? दुसरे, नीतिदृष्टीने अशी सकाम श्रद्धा ठेवण्याने संकटग्रस्तास आशेचा किरण चित्तात प्रगटतो, मनोधैर्य कायम राहते. निराशेवर मात करण्यास असा आशा किरण जर नसेल तर वेड लागण्याचे, आत्महत्येचे, मनोविकृतीने पछाडण्याचे प्रकार समाजात कितीतरी वाढतील. सकाम भक्तीमुळे हा धोका पुष्कळसा टळतो. तिसरे, तात्विक दृष्टीने सुद्धा सकाम भक्ती उपयुक्त ठरते. मुलांना न आवडणारा अभ्यास, व्यायाम अशा गोष्टी खाऊचे आमिष दाखवून करून घेतल्या जातात. तसेच लाभ हेतूने का असेना मनुष्याकडून भजन, पूजन, दान, तप, जप, उपवास, तीर्थयात्रा आदी मंगल कर्मे घडते. अन्यथा नास्तिक, कुटाळ, अश्रद्ध होऊन जीवन व्यर्थ घालवण्यापेक्षा सकाम भावनेने का असेना हरिभक्तीच्या पवित्र कर्मात सत्प्रवृत्तीने राहणे हे शतपटीने चांगले नाही का? अर्जुना, कोणतेही धर्माचरण व्यर्थ जात नाही. कारण धर्मकृत्य लहान असो पण ते श्रद्धेने, सद्भावाने होत असेल तर कर्त्याचे मोठ्या संकटापासून रक्षण होते. म्हणून सदा सत्कर्मे आचरावीत. गीता. चौथे, सकाम हेतूने का असेना श्रद्धेने हरिभक्ती आचरणे म्हणजे परमार्थिक प्रवासातील पहिली पायरी ओलांडणे आहे. वेदोक्तमेव कुर्वाणो निसंगार्पितमीश्वरे डैष्कर्मो लाभते सिद्धिम रोचनार्थ फलश्रुती. भावार्थ. अनासक्त बुद्धीने कर्मे आचरल्या वाचून नैष्कर्म सिद्धी म्हणजे कर्मबंध मुक्तता नाही, तो वर आत्मलाभ, हरिप्राप्ती नाही. तर मग वेदांनीच जी काम्यकर्मे पुरस्कारली आहेत ती कशासाठी? ती रोचनार्थ म्हणजे सामान्य जनांना भगवत भक्तीची गोडी लागावी याचसाठी आहेत. भागवत 11. असा समंजस दृष्टिकोन ठेवूनच कोणत्याही आचार्यांनी, संतांनी सकाम भक्ती करू नका, ती निंद्य आहे असे कोठेही म्हटले नाही. प्राथमिक अवस्थेत तिला सुद्धा स्थान आहे, पण तेथेच न थांबता प्रगत झाले पाहिजे. तरच मुमुक्षाची पारमार्थिक यात्रा खऱ्या अर्थाने सुरू होईल. ईश्वर प्राप्तीची खरीखुरी तळमळ लागली पाहिजे. निष्काम भक्ती. विशुद्ध भक्ती ही सर्वदा निष्काम, अहेतुकी असते. कोणताही लाभहेतू न ठेवता अंतःकरणापासून उसळणाऱ्या अकृत्रिम प्रेमापोटीच ती प्रकटते, क्रियारूप होते. अशा भक्तास श्रीहरीच्या दर्शनानंदापासून अन्य काही कामना नसते. श्रीहरीने जेव्हा प्रसन्न होऊन प्रल्हादास कोणताही वर मागण्यास सांगितले तेव्हा त्याने तत्काळ उत्तर दिले, स्वामी न कृतार्थोस्मी वरम न याचे. भावार्थ. हे प्रभो, आपल्या दर्शनानेच मी कृतार्थ व पूर्ण तृप्त झालो आहे. आता आपल्या पुण्य स्मरण वाचून अन्य कोणतेही वरदान नको. भागवत. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. अव्यभिचारी भक्ती. केवळ निर्मळ भक्तीनेच जगदीश्वर परमात्मा प्रसन्न होऊ शकतो. त्या दृष्टीने सकाम भक्तीचे आचरण म्हणजे निष्काम परमप्रेम स्वरूप भक्तीचे विडंबनच होय. प्रियते अमलया भक्त्या हरिः
अन्यत सर्वं विडंबनम भागवत. अत्यंत अमल दोषरहित असा एकमेव परमात्मा हाच आहे. निर्दोष ही समम ब्रह्म तस्मात् ब्रह्मणी ते स्थिती. गीता. निर्मल भक्ती करणे म्हणजे आपल्या सर्व दोषांचे निर्मूलन करण्याची सुलभ प्रक्रियाच आहे. कारण निष्काम प्रेम भक्ती म्हणजे परमेश्वराच्या चैतन्य शक्तीचा संस्कार जडविणे आहे, याची जाणीव असावी. तथापि मन हे अतिचंचल असल्याने ते साधकाला दीर्घकाल भगवत चिंतन करू देत नाही. मग अखंड चिंतन करण्याची गोष्टच दूर. बाह्यतः भक्त उपासना करताना दिसतो, पण अंतरंग कसे असते? समोर देवाची मूर्ती आणि भक्ताचे हात जोडलेले, मुखाने भजन स्तवन चाललेले असे थोडा वेळ होत असताच मनात दुसराच विचार उसळतो. मग मन स्वैरसंचार करते एका विषयाकडून दुसऱ्या विषयाकडे. म्हणजे बसावे हरिभक्तीसाठी व प्रत्यक्षात घडावे विषय चिंतन. प्रयोगच करून पाहावा. केवळ 1 तास अन्य कोणताच विषय मनात येऊ न देता श्रीहरिचिंतन करायचे असा कृतनिश्चय करून एका जागी बसा. 1 तासानंतर किती वेळा खंड पडला, मन कोठे कोठे भरकटले याचा आढावा घ्या. विश्वास वाटणार नाही एवढा मनाचा चाळा झालेला आढळेल. परमात्म रूपावर मन एकाग्र करणे किती कठीण आहे याची स्पष्ट कल्पना येईल. यावर उपाय काय? मन स्थिर करण्यासाठी योग व ज्ञान या मार्गात अनेक उपाय आहेत, पण ते सर्व वृक्ष आहेत. भक्ती मार्गात एकच उपाय आहे व तो रम्य व अमोघ आहे. हरिचरण भक्ती योगात मनः सावेगम जहाती शैन. अर्थ, हरिचरणाची दृढ उपासना सांगण्यास भक्तियोगाने मनाचा स्वैर संचार शीघ्रतया कमी कमी होत जातो. शंकराचार्य. भक्ती मार्गात तत्वचर्चा. भक्ती मार्गात तत्वचर्चा व शास्त्राभ्यास यापेक्षा आचरणावर व भावना प्रवाहावर अधिक भर आहे. उपासकाने आपल्या सर्व भावभावना ईश्वर केंद्रित व संबंधित करायच्या. नंतर समग्र आचार हरिप्रित्यर्थ करायचा. अशी स्थिती स्थिर होणे हीच भक्ती होय. अल्पकाळ भावनांचा खळखळाट करणे ही हरिभक्ती नाही. हरिसंपर्क साधणाऱ्या मनाचा एकजिन्सी भाववृत्ती प्रभाव म्हणजे अव्यभिचारी भक्ती होय. ही भक्ती एकजातीय असावी. त्यात कोणत्याही अन्य विषय कामनांचा, विकारांचा आणि मोहाचा लेशसुद्धा नसावा. अशा अव्यभिचारी भक्तीने काय मिळते? उत्तर, काय दुर्लभ श्रेय मिळत नाही याचाच विचार करावा लागेल. वासुदेवे भगवती भक्तियोग प्रवजित जनयत्याशु वैराग्यम ज्ञानम यत ब्रह्मदर्शनम. भावार्थ, आधी परमात्मा वासुदेवाच्या ठिकाणी म्हणजे महात्म्य ज्ञानपूर्वक चित्त अतूटपणे जोडले जाणे, असक्त होणे हाच श्रेष्ठ भक्तियोग होय. हा साध्य झाला की त्या भक्तास अनायसे पूर्ण वैराग्य, शाश्वत सत्याचे समग्र ज्ञान, इष्टदेव रूपाचे दर्शन व अचल ब्राह्मी अवस्था या सर्व गोष्टी मिळतात. एकांत भक्ती किंवा अद्वैत भक्ती. हृदयातील भक्ती भावनेचा परमोच्च भाव म्हणजे एकांत भक्ती होय. हिलाच अद्वैत भक्ती किंवा पराभक्ती असे म्हणतात. भक्ती करता करता भक्ताला सर्व लौकिक सुखे, सुखकल्पना व जीवन व्यवहार निरस वाटू लागतो. भगवंत वाचून दुसरे काहीही आवडेनसे होते. मग भक्त सर्व जीव प्राण एकवटून हरिप्राप्तीसाठी झटतो, तळमळतो. क्षणभर सुद्धा श्रीहरीचे विस्मरण झाले तर तो कासावीस होतो, व्याकुळ होतो. सूत्र 19. अरत्र न परत्र न म्हणजे लौकिक व्यवहारात लक्ष देण्याची इच्छासुद्धा लोपते आणि अद्याप श्रीहरी प्राप्ती होत नाही. अशा विचित्र अवस्थेत दिवस कष्टाने कंठित असताही जो हरिस्मरण क्षणभर सुद्धा सोडित नाही, त्यास अचानकपणे इष्टदेव रूपात सगुण साक्षात्कार होतो. ते ईश्वरीय स्वरूप भक्ताला तृप्त करून अल्पकाळात अंतर्धान पावते. नंतर त्याला अव्यक्तपणे त्या सच्चिदानंद परमात्म्याचा प्रत्यय चराचर सृष्टीत अणुरेणूत येऊ लागतो. तर भक्तियोगाच्या दृष्टीने हीच एकांत भक्ती, पराभक्ती, अद्वैत भक्ती होय.
या अनुभवाच्या स्थितीत भक्त व देव यातील अंतरच लोपते. त्यांची तत्वैक्यता होते. ही परमोच्च भक्ती प्रत्येक भक्ताने साध्य करावी अशी अपेक्षा. भक्तीची अधिकतरा म्हणजे भक्तीचे अपार महिमान एवढ्याने संपत नाही. ही प्रेमरूपा भक्ती कर्म, योग व ज्ञान या अध्यात्म मार्गांपेक्षा अधिकतरा म्हणजे सुपेरियर आहे असे श्री नारद सूत्र 25 मध्ये म्हणतात. ही अधिकतरा कोणत्या बाबतीत आहे तर 1 नंबर परम विरह अवस्था याचे अल्पदर्शन सूत्र 82च्या विवरणात येणार असल्याने येथे पुनरुक्ती नको. 2 विरोधी भक्ती हा आगळा भक्ती प्रकार सर्वसामान्यांसाठी नाही आणि नारदांना तर सकल जनसमूहास सुलभ अशा हरिभक्तीकडे वळवायचे होते. म्हणून असामान्य व्यक्तीच्या जीवनात केव्हा तरी अशा घडलेल्या घटनांचा उल्लेखसुद्धा या भक्तिसूत्रात नाही. म्हणून याचे स्वरूप थोडक्यात पाहू. विरोधी भक्ती भक्ती म्हणजे चित्तवृत्तींच्या परमेश्वराच्या भावनेने वाहणारा एकजातीय अनिरुद्ध प्रवाह होय. हा प्रवाह परम प्रेमयुक्त असला पाहिजे असे सर्व आचार्य व संत सांगतात. तथापि तसा आग्रह श्रेष्ठ तत्ववेत्ते धरीत नाहीत. जर द्वेष, क्रोध, काम आणि भय या मूलभूत भावप्रेरणा पराकोटीच्या तीव्र झाल्या आणि त्या परमेश्वराशी त्याच्या अवतारी विभूतीशी वळविल्या विरोधाने संबंधित करता आल्या तर ते विरोधक भक्तीची परमोच्च श्रेणी गाठतात. मग त्यांना दुसरी कोणतीही साधना तपश्चर्या न करताच परमात्मा सत्तेत सामरस्य पावता येते. युधिष्ठिरा, कोणत्याही उपायाने का असेना चित्त श्रीहरीवर पूर्णपणे जडणे हीच मुख्य गोष्ट आहे. ईश्वर स्मरण सतत घडण्यासाठी शुद्ध प्रेमाप्रमाणेच तीव्र वैरभावसुद्धा तितकाच उपयुक्त ठरतो. आत्यंतिक सूडभाव, क्रोध, काम, भीती यांना जर ईश्वराकडे जोडता आले तर शुद्ध भक्तीप्रमाणेच त्या विरोधी भक्तांच्या सर्व पातकांचा नाश होतो. अशी अनेक उदाहरणे प्रत्यक्षात घडली आहे. गोपींना कामभावनेने प्रेरित होऊन, कंस भयाने व्याप्त होऊन, शिशुपाल द्वेषाने जळत, अक्रूर उद्धव स्नेहामुळे आणि आमच्या नारदासारखे शुद्ध भक्तिभावनेने या कृष्णरूप परमात्म्याकडे ओढले गेले आहेत. फार पूर्वीची पौराणिक उदाहरणे कशाला? एक सर्वत्र घडणारी नित्याची घटना पहा. कोळी किडा कोपऱ्यात जाळे विणतो. मग खाद्य म्हणून एका कुंभारी नाळीला जाळ्यात अडकवितो व मोजेने तिला येता जाता टोचतो. कोणत्याही क्षणी ओढवणाऱ्या मृत्यूचे भय आणि तोपर्यंत होणारे प्राणांतिक प्रहार यामुळे गांगरलेली ती आळी कोळी किड्याचे ध्यान रूढपणे करते. याचा परिणाम असा होतो की अळीला पंख फुटतात आणि ती उडून जाते, मुक्त होते. विवेकबुद्धी नसणारी, मतिहीन, केवळ उपजत प्रेरणांनी जगणारी यात कश्चित आळी पण तिचे भयगंडामुळे याच जन्मात जात्यांतर घडू शकते. तर सर्व विषयग्राही बुद्धी, प्रचंड इच्छाशक्ती, कर्म स्वातंत्र्य असणाऱ्या विवेकी मनुष्यास आपल्या सर्व विचारांचे, भावनांचे, क्रियांचे उदात्तीकरण करून हरिरूप का होता येऊ नये? आजही ज्यांनी असा उपक्रम केला ते भगवत स्वरूप झाले आहेत. हरिरूप ध्याता, हरिनाम गाता, हरीची तत्वता झालो आम्ही. स्वरूपानंद. यत करोषि यद अश्नासी यत जुहोसी ददासी यत तपस्यसी कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणा. गीता. आपला प्रत्येक विचार, भाव, आचार हा हरी संबंधित व्हावा यासाठी जागरूक राहावे लागते व घडणारे प्रत्येक कर्म जाणीवपूर्वक ईश्वरार्पण करावे लागते. कायेन वाचा मनसा इंद्रिये. भक्ती शब्दाची उकल. ज्याच्याबद्दल हा शास्त्रग्रंथ रचला आहे त्या भक्ती या शब्दाचा अर्थ काय ते आपण सूक्ष्मपणे पाहू. भक्ती या शब्दाची उकल 3 रीतीने करता येते. भजनम या सा भक्ती ही म्हणजे जी सर्व त्रिगुणांची, दिशाकालाची, मायेची बंधने विदीर्ण करते ती भक्ती होय. म्हणून सर्वांनी या भवतारक भक्तीचा आश्रय करावा. 2 नंबर भाग भक्ती ही म्हणजे भक्त हा भगवंताचा भाग होण्याची प्रक्रिया जिच्यामुळे संपन्न होते ती भक्ती होय.
परंतु ब्रह्म परमात्मा हा तर अविभाज्य अच्छेद्य आहे, त्यामुळे ही व्याख्या प्राकृत ठरते. 3 नंबर, भगवंत हा भक्तीनेच वश करता येतो असे सर्व आचार्य आणि संत सांगतात. यावरून भक्तीबाबत पुढील 5 कल्पना प्रस्तुत झाल्या आहेत. भक्ती ही प्रवृद्ध सत्वगुणाची क्रिया व भावरूप प्रवृत्ती असे मानले जाते. कारण भक्त विशुद्ध सत्वगुणी नसेल तर भक्ती निष्काम होऊ शकणार नाही आणि तोवर हरिप्राप्ती नाही. परंतु सत्वगुण हा प्रकृती घटक आहे, त्रिगुणांमधील एक आहे आणि त्रिगुणांच्या व प्रकृतीच्या अतीत झाल्या वाचून कोणालाही परमात्म संपर्क अनुभविता येणार नाही असे गीता 14वा अध्यायात सांगते. भक्ती ही सत्वगुण प्रधान मायेची वृत्ती असे काही मानतात, पण यातही दोष आहे. परमात्मा हा मायाधीश्वर आहे, पण तो अल्पशा मायावृत्तीने भक्तीने वश होऊ शकेल? मायावृत्तीने मायाजालातीत कसे होता येईल? भक्ती ही भगवंताची शक्ती मानली जाते, पण भगवान हा सर्व शक्तिमान आहे, म्हणून अल्पशक्ती भक्ती ही सर्व समर्थास कशी जिंकू शकेल? जीवाचा परमात्म्याकडे विचार, भावना, आचारयुक्त प्रयत्न म्हणजे भक्ती असे पुष्कळांचे मत आहे, पण यातही असंभाव्य हा दोष आहे. मानवी यत्नांना सीमा मर्यादा आहेत, परंतु परमेश्वर हा तर सर्व मर्यादातीत आहे. सारांश, ज्या ज्या कल्पना कराव्या त्या अपुऱ्या व तर्कविसंगत ठरतात. त्यामुळे एकच पर्याय उरतो तो असा, भक्ती परमेश्वराचीच सारस्वरूपिणी आहे. सूर्य आणि किरण, चंदन आणि सुगंध यांच्याप्रमाणेच भगवंत आणि भक्ती यांची एकतंत्रता आहे. सत्वगुण प्रबद्ध निष्काम भक्ती करणाऱ्याच्या अनुभवाच्या पातळीवर येऊ शकणारी परमात्म्याची चेतना म्हणजे परमप्रेमरूपा भक्ती होय. परमेश्वराप्रमाणे ती स्वयंभू स्वयंप्रमाण असते. तिची प्राप्ती केलेला परमानंद व पराशांती प्राप्त करतो. सारांश, ही पराभक्ती म्हणजे श्रीहरीच्या अनंत अद्वैचित सत्तेचा अनवरत चैतन्य विलास होय. नारदीय भक्तीचे श्रेष्ठ स्वरूप जो जाणून घेईल व तशी भक्ती करेल तो परमेश्वराशी तन्मय व तदीय होईल. नंतर तो एकांत भक्त परमेश्वराचा प्रवक्ता प्रसारक म्हणून आनंदाने आत्मीयतेने कार्यरत होईल. श्री नारदांची शुद्ध भक्तीची कल्पना अशी भव्य दिव्य आहे. भक्ती आणि योग मार्ग. योग आणि भक्ती हे स्वतंत्र मोक्ष मार्ग मानले जातात, परंतु भक्ती केलेल्या भक्ताला या दोघांचा अन्योन्य संबंध सर्व काळ विद्यमान वाटतो. या दोन्हीमध्ये असाधारण अधिकार प्राप्त केलेले संत गुलाबराव महाराज म्हणतात, योगांचे अष्टांग नामीच मिळते, नाम ते वेदांती मिश्रित की, नाम घेता वाचे इंद्रिय विस्मृती, या नाव बोलती यम. भक्त नामामध्ये शुद्धी तोषाने दया, हरिभक्तराया नियम हा, नाम घेता देह स्तब्धही होणे, भक्तासे आसन हेची नित्य, नाम घेता कंठ होतसे सद्गत, भास तोही बंद पडे तेव्हा, हरिभक्ता हेची प्राणसंयमना, कुंभकादी जाण एका काळी, नाम घेता वाचे मनासी आकळ, प्रत्याहार बळ हरिभक्ता, नाम घेता वाणी मनाने एकाग्र, भक्ताचे प्रकार धारणा हा, नामे श्रीहरीचा होय आविर्भाव, हरिभक्ता ठाव हेची ध्यान, हरिसंगे पडे सकळ विसरा, समाधी साचार संप्रज्ञात, मिळे निर्विकल्प समाधीचा ठेवा, पूर्ण तीव्र व्हावा नाम वेग, नवे हे रूपक नोहे सन्निवेश, प्रतीती प्रत्यक्ष पाहता हे, योगाचे हे गुह्य ज्ञानेश्वर पाय, तेथे भक्ती माय उपासिता. भक्ती आणि ज्ञानमार्ग. भगवद्गीता आणि भागवत पुराण यांच्याप्रमाणे नारद भक्तिसूत्रे ही केवलाद्वैताच्या अचल पायावर रचली गेली आहेत. हरिनाम सतत स्मरणे हीच अद्वैत सिद्धीची द्वैत कल्पना घालविण्याची रम्य कला आहे, असे श्री ज्ञानेश्वरांना वाटते. एक नाम हरी द्वैतनामधुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे, एकतत्वी नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधीचे. हरिपाठ.
निर्मल हरिभक्ती करण्याने इष्टरूपात श्रीहरीचा सगुण साक्षात्कार तर होतोच, पण निर्गुण सर्वव्यापी ब्रह्मानुभव सुद्धा लाभतो. नारद भक्तिसूत्रे हा दर्शन ग्रंथ आहे. भक्तियोग तथा सगुण उपासना मार्ग हा अनादी कालापासून प्रचलित आहे. भक्तियोगाने म्हणजे वृक्ष शास्त्रचर्चेत न पडता अद्वैत तत्त्वज्ञानाचा आणि योगाच्या अष्टांगाचा परताळा भक्तीच्या अंगाने अनुभवता येतो. सिद्ध भक्त हा योगारूढ केवळ ज्ञानी आणि तत्वतः ईश्वर स्वरूपच होत असतो. ही भक्ती साधना सर्व सुलभ व प्रेमामृताच्या आनंदाने बहरलेली आहे. अशा श्रेष्ठ अनुभवसिद्ध उपासना मार्गाचे सूत्ररूपातील सर्वांगीण स्वरूप म्हणजे हे नारद भक्तिसूत्रे आहेत. विद्वत मते अंतिम शाश्वत सत्याचे सम्यक दर्शन घडविणाऱ्या अध्यात्म ग्रंथास दर्शन असे संबोधतात. या दृष्टीने नारदीय भक्तिसूत्रे हा सर्वतोपरीने दर्शन ग्रंथ आहे. 6 दर्शनशास्त्रानंतर वेदप्रणीत अध्यात्मविद्येचे स्वरूप भक्तीच्या अंगाने तर्कशुद्धरित्या सविस्तरपणे पण सूत्ररूपाने सांगणारा नारद भक्तिसूत्रे हा अद्भुत ग्रंथ आहे. याचे जितके मनन करावे तितका अर्थविस्तार वाढतच जातो. आज पावे तो सर्व भक्ती साधकांना प्रेरक आणि मार्गदर्शक झाला आहे आणि यापुढे सुद्धा होत राहील. श्री शुक महर्षी म्हणतात, जसे पोटभर भोजन केल्याने तोवर त्रास देणाऱ्या क्षुधा पिढेचे तात्काळ निवारण होऊन तृप्ती, शांती व समाधान तर लाभतेच, पण आरोग्यवर्धन व त्यामुळे शारीरिक पुष्टी व कांती हे लाभ कालांतराने मिळण्याची व्यवस्था होते. तद्वतच या अद्भुत भक्तियोगाने अज्ञान निवृत्ती, कर्मपाशमुक्ती, ईश्वरी प्रेमामृताचे आकंठ पान आणि अखंड परमात्मा संपर्क अशा दुर्लभ गोष्टी एकदमच प्राप्त होतात. परिणामी सद्भक्त हा अध्यात्मज्ञानी, आनंदमय व पराभक्ती संपन्न आणि ब्रह्मप्रतिष्ठित होतो. भागवत.